ते व्हिडिओमध्ये महाराज जे बोलले मनापासून तुम्ही द्या वगैरे असं काय नाही. 900 रुपये पहिलाच ठरलेले होते. थोडं महाबलेश्वरवाली वाईफ देते. महाबलेश्वर नाही, भिवंडीची वाईफ पण देते. आता आम्ही खेळणार आहोत रॉक पेपर सीझर आणि जो हरेल तो आजच्या पूर्ण दिवसाचा बिल भरेल. अख्खा गाव आला मला सोडायला. बाबू दादा नारळ फोडतोय, देवाला सांगतोय आम्हाला सुखरूपने सुखरूपान परत. सगळा मित्र परिवार जमला आम्हाला सोडायला. दोन्ही ते साईडला ठेवतो. बाबू मी तुला सांगतो, गाडी चुपचाप बस, कोणाला सांगू नको. मी तुला चुपचाप नेतो. दादा तुम्ही पुढे बसा, मी मागे बसतो. बाय 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 बाय. हॅपी जर्नी. मी दादा प्रणय फिरायला चाललोय, पण खुश हा होतोय. ही आमच्या गावाची एकता आहे. कोणी पण कुठेही जाऊ दे, खुश बाबूवरच होत. बाबूला पाहून खालती ला. थँक्यू. गणपती बाप्पा. अरे बाबूचा आवाज कुठून आला? अरे बाबू यार, प्लॅन फेल झाला यार. बाबू आता उतरायला लागेल. तिकडून उतर. थांब, नेक्स्ट टाइम बाबू तुला पण नेऊ. हे घे चप्पल. अजून एक सेम भेटू. बाय, हॅपी जर्नी. रात्रपर्यंत असंच वाटत होतं की बरं नाही वाटत आहे. इंजेक्शन घेऊन आलो डॉक्टरकडून आणि अजून बिलीव्ह न होत आहे की आम्ही खरंच उज्जैनसाठी निघालोय. मी दादाने प्रणय तिघच निघालेलो आहेत. काय माहित काय मनात आलेलं आमच्या तिघांच्या. डायरेक्ट निघालोय. प्रणय हनुमान चालीसा प्रवास मध्ये एकदा ऐकायचं. स्टार्टिंगला लाव प्रणय हनुमान चालीसा. आपल्यावर हनुमंताचं लक्ष राहील. हालत थोडी नरम गरम आहे. 13 तासाची रनिंग आहे ओमकारेश्वरला. 13 तास आहे ना दादा? 11.5-12 तासाची रनिंग आहे ओमकारेश्वरला. तसं बोललेलं तुम्हाला बरं नाही वाटत आहे, तर आता थोडा वेळ झोपतो. कालोख पण खूप आहे, रात्री कालोखच असतो. झोपतो. हॉटेल रघुवीर धाबा नाही आहे, हॉटेल आहे. 4 तास कंटिन्यूस रनिंग होती. दादाप्रमाणे बोलून बसलेले, मी झोपलेलो. फायनली महाराष्ट्र बॉर्डर आपण क्रॉस करतोय. मध्य प्रदेश मध्ये एंट्री करतोय. किती आहे? 60 रुपये. बॉर्डरला 60 रुपये. मागचे 3 टोल भरले 200 रुपये, 220 रुपये आणि बॉर्डरला 60 रुपये घेतात फक्त. अरे जवळ आहे ना टोल एकदम. अर्ध्या तासात ओंकारेश्वर टेम्पल येणार आहे. आम्ही पोचलो ओंकारेश्वरला. हे शंकरदेवाचं 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. तर रात्री झोपलेलो म्हणून असं डायरेक्ट नाही जाऊ शकत. थोडं फ्रेश वगैरे होतो, गुलणी वगैरे करतो. मी आणि प्रणय झोपलेलो होतो. दादा कंटिन्यू लढत होता, एकटाच गाडी चालवत होता. एक समोरून गोस्वामी येतात, त्यांना विचारूया. भाई ओंकारेश्वर मंदिर का ये कहाँ पे? धन्यवाद. नर्मदा घाट पे त्यांनी सांगितलं नर्मदा घाटवर आंघोळ करून मंदिरात जायचं असतं. ती प्रथा आहे का नाही माहिती नाही, पण तिकडे एक व्हिजिट देतो, बघूया काय आहे. हातपाय तरी धुऊया.
प्रवास केला आहे त्याच्यानंतर मग मंदिरात एंट्री घेऊया. इकडनं मंदिराची एंट्री आहे. इकडून आहे रस्ता नर्मदा घाटसाठी. ही जागा खूप स्लिप होते, खूप जण पडले स्लिप होऊन. जे पण येणार इकडे नर्मदा घाटवर एक गोष्टीचं लक्ष द्या, ही खूप स्लिप होते. सांभाळून चाला, सावकाश जा, काही घाई करू नका. आमचे धाकले बंधू फोटोग्राफी करत आहेत. तिकडे लाईन खूप होती. ते घरचे महाराज बोलले आम्हाला 300 रुपये द्या, VIP लाईनमधून येत आहेत. तर आम्ही VIP लाईनमधून आता चाललो आहे. ओम नमः शिवाय. दोन तासाची लाईन होती, पण त्या महाराजच्या मदतीने 10 मिनिटात दर्शन झालं. त्या महाराजने 900 रुपये घेतले, पण जल अभिषेक वगैरे सर्व करून घेतला. माझ्या दादाचा आणि प्राण्याचा तिघांचा खूप चांगला एक्सपिरियन्स होता आणि सगळं एकदम आरामात झालं. फक्त तिकडे जास्त वेळ थांबून देत नाही आहेत ज्योतिर्लिंगकडे. प्राणोक्त वेदयुक्त अस्माकं सहकुटुंब सहपरिवार चतुर्थ ज्योतिर्लिंग श्री ओंकारेश्वर माँ नर्मदा तटयां ब्राह्मण द्वारा प्रातःकालीन दर्शनाभिषेक जलाभिषेक अन्नदान वस्त्रदान निमित्त में परिवार की सुख शांति समृद्धि के निमित्त में अब जो भी आपको अपनी खुशी से जल अभिषेक का दक्षिणा देना हो, कोई हमने आपसे जबरदस्ती नहीं बोला. कोई 500 करे 1100 अन्नदान महादान नैवेद्य अभिषेक के निमित्त में छोड़ दिया. बोलो ओंकार महाराज की जय. तिकडे ते व्हिडिओमध्ये महाराज जे बोलले मनापासून तुम्ही द्या वगैरे असं काय नाही. 900 रुपये पहिलाच ठरलेले होते आणि त्याच्यानंतर ते बोलले मनापासून द्या. आम्ही 101 रुपये दिला, तर ते बोलतात इतना कम आहे. तर मग अजून वाढून दिले त्यांना. पण चालते, आपला आपला पॉईंट असतो, आपला आपला रिलिजियस बिलीफ असते. खुशीने दिले. बघूया आता पुढे उज्जैनला जाऊया. नेक्स्ट स्टॉप उज्जैन. पण त्याच्या उज्जैनला गेल्यावर किंवा उज्जैनला जातानाच गाडीमध्ये एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. एक काहीतरी नवीन ट्विस्ट आहे या ट्रिपमध्ये, तो मी तुम्हाला लवकरच सांगेल. तर गाडीमध्ये भेटूया नेक्स्ट. डायरेक्ट उज्जैनला जाऊन थांबू आणि उज्जैनच्या हॉटेलमध्ये जसं तुम्हाला बोललो एक सरप्राईज आहे. ते सरप्राईज काय आहे, त्याने काय फरक पडू शकतो या ट्रिपवर, ते तुम्हाला समजेल. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आणि शेवटी तर खूप मोठं सरप्राईज आहे जे मी काल स्टार्टिंगला सांगणार होतो, पण जरा बरं नव्हतं, तुम्हाला माहिती होतं. कसा वगैरे पण बसलेला होता. आता अजूनही कसा बसलेला, म्हणून खाऊन पहिला गोळ्या घेतो. मग उज्जैनला जाऊया, स्वच्छ आंघोळ करूया, जेवूया, दर्शन करायला निघूया आणि खूप सारे मंदिर काढायचे. त्याच भेटूया उज्जैनला आता डायरेक्ट. तुम्हाला दाखवतो. एक माणूस आहे आताच सलूनमधून केसाला कलर करून आलाय, पण यांची स्ट्रगल बघाय ना. घाटातून जायला लागते पूर्ण पार करून केसांना कलर करायला. तो पुढे पिवल्या कपड्यावाला चाललाय ना बाईकवर तो. आता तुम्ही विचार करा एवढ्या लांबून मला कसं दिसलं. काय लिहिले लांबून बिंबून काय नाही, बाजूशी गेला माझे. फायनल उज्जैनला पोचलो आम्ही. जसं तुम्ही बघितला, जे मेन कॉरिडोर आहे उज्जैनचं किंवा प्रवेशद्वार आहे, त्याच्यातून आपण एंट्री घेतली. आता सगळ्यात पहिला आपला टास्क आहे जाऊन तिकडे एक चांगलं हॉटेल शोधायचं. इकडे एक चांगलं हॉटेल दिसलं, इम्पिरियल. हे पण चांगलं वाटतंय प्रॉपर्टी. ही एक चेकलिस्टमध्ये ठेवूया. आता वाटते जरा बाहेर आलो आहे. ना तर कालपासून घरातल्या कपड्यावर आम्ही गाडीत फिरतो, असं वाटतच नाही कुठे फिरायला आलेलो आहोत. हॉटेल बघ ना बाई, पण हॉटेल श्री श्याम लिहिलं. हे थोडं महाबळेश्वरवाली वाईफ देते. हा, महाबळेश्वर नाही, भिवंडीची वाईफ पण देते. ते दिल्लीला पण असेच आहेत रे बाहेर सगळे. बेगम अरे बेगमबाग व्हेकल प्रोहिबिटेड. बेगमबाग कोण आहे भाई? प्रॉपर्टी चांगली वाटते, एकदा बघूया. पार्किंग पण आहे. डेस्टिनेशनला पोचलोय. पहिला रूम बघून घेऊया. रूम आवडला तर मग हे हॉटेल बुक करूया. थैंक यू प्रणय. हाय सर, आपका रूम अवेलेबल है आपके पास? 3 लोगों के लिए. जास्त फ्रेश दिसतो.
तिघांनी आंघोळला गेली पण इतके फ्रेश दिसतोय ना, तसं असं वाटतं की वा भाई वा. बेड आहे, एक कॉट आहे, एक आहे, मेन बाथरूम. हे सगळं जाऊ द्या, मेन बाथरूम. काय वाटतं आता? दुसऱ्यांच्या टेरेसवर पापड आणि लोणचं सुकलेलं असलं तर तुम्हाला दिसेल. रामघाटला पण चालून जाऊ शकतो आणि महाकालेश्वरला पण. हेच हॉटेल घेतलं दादा, आता गाडी पार्क करतोय. या हॉटेलची खासियत ही आहे की इकडे समोरच महाकालचं कॉरिडोर आहे आणि 12 मिनिट्सवर हे आहे आपलं रामघाट आहे. हे आपल्याला पुण्याचे मित्र भेटलेत, आपले महाराष्ट्रीयन बंधू इकडे उज्जैन महाकालेश्वर. तुम्ही कधी आले इकडे? आम्ही आत्ताच जस्ट आम्ही पण आत्ताच आलो. याच हॉटेलमध्ये थांबलात? नाही, बघू ना बघून चेक करताय. आम्ही आलो उज्जैन आणि फ्रेश झालेलो आहोत. आता मी चाललोय महाकालेश्वरच्या दर्शनाला आणि जाणार आहोत कालभैरवाच्या दर्शनाला पण तसं मी तुम्हाला बोललेलो या सगळ्या गोष्टीमध्ये एक ट्विस्ट आहे. आणि ट्विस्ट असा आहे, आता आम्ही खेळणार आहोत रॉक पेपर सीझन आणि जो हरेल तो आजच्या पूर्ण दिवसाचा बिल भरेल. आणि हेच उद्या पण होईल आणि परवा पण होईल. मग आपण बघू या 3 दिवसांमध्ये सगळ्यात जास्त पैसे कोणचे जातात किंवा सगळ्यात जास्त बिल कोण भरते. रेडी? रेडी. रॉक पेपर सीझन. दादा आजचा पूर्ण स्पॉन्सरशिप दादा